नमस्कार. आज आपण 1857च्या त्या प्रसिद्ध बंडाबद्दल बोलणार आहोत, पण जरा वेगळ्या नजरेतून. म्हणजे फक्त तारखा आणि घटना नाहीत, तर एक संपूर्ण कथा. एक अशी कथा ज्यात एक कथानक आहे, त्यात वेगवेगळी पात्र आहेत आणि एक असा वारसा आहे जो आजही महत्वाचा आहे. तर चला सुरू करूया ही गोष्ट. जरा विचार करा. एक पुस्तक, एक इतिहासाचं पुस्तक जे छापून यायच्या आधीच बॅन झालं. असं का झालं असेल? कारण त्यात सांगितलेली गोष्ट इतकी स्फोटक होती, इतकी ताकदवान होती. आणि हे वर्णन आहे वी. सावरकरांच्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाबद्दल. या एका वाक्यातूनच आपल्याला अंदाज येतो की आपण केवळ इतिहासाची पानं उलटत नाहीये, तर एका जिवंत धगधगत्या कथेला हात घालत आहोत. कोणत्याही मोठ्या कथेप्रमाणे किंवा नाटकाप्रमाणे या बंडाची पटकथा एका रात्रीत लिहिली गेली नव्हती. नाही, जवळजवळ 100 वर्षांच्या अन्यायाच्या आणि असंतोषाच्या शाईने ती लिहिली जात होती. चला तर मुख्य घटनेकडे वळण्याआधी ही पार्श्वभूमी नक्की काय होती ते समजून घेऊया. तर बंडाची ही जी पटकथा होती ना, ती अनेक दशकांपासून लिहिली जात होती. यात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि लष्करी असे अनेक धागे होते. हे सगळे धागे हळूहळू एकत्र येत होते आणि एका मोठ्या स्फोटासाठी जणू काही स्टेज तयार करत होते. आता आपण एक एक करून पाहूया की हे धागे नेमके काय होते. बरं, राजकीय स्तरावर काय चाललं होतं? कल्पना करा, राजे महाराजे, पण त्यांची अवस्था एखाद्या पिंजऱ्यातल्या सिंहासारखी झाली होती. नाव राजाचं, पण अधिकार सगळे ब्रिटिशांचे. तैनाती फौज, लॉर्ड डलहौसीचा तो व्यपगत सिद्धांत यांसारख्या पॉलिसीमुळे काय झालं, तर या राजांकडून त्यांची सत्ता आणि त्यांचा सन्मान दोन्ही हिसकावून घेण्यात आलं. साहजिकच हा राग आतल्या आत धुमसत होता, योग्य वेळेची वाट पाहत होता. आता आर्थिक आघाडीवर पाहिलं तर परिस्थिती आणखीच बिकट होती. ब्रिटिशांची जमीन महसुलाची धोरणं शेतकऱ्यांचा कणा मोडत होती. भारताचे जे छोटे मोठे उद्योग होते, हस्तकला होती, ती सगळी उद्ध्वस्त झाली होती. सोप्या भाषेत सांगायचं तर भारताची संपत्ती लुटून ब्रिटनमध्ये नेली जात होती. सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं होतं. असंतोषाची ही आग फक्त राजकीय आणि आर्थिकच नव्हती, ती सामाजिक आणि लष्करी स्तरावरही पसरली होती. सतीबंदीसारख्या सुधारणा ज्या चांगल्या हेतूने केल्या गेल्या असतील, पण त्या लोकांना त्यांच्या धर्मात हस्तक्षेप वाटत होत्या. दुसरीकडे सैन्यात, जिथे भारतीय सैनिकच कंपनीच्या सैन्याचा कणा होते, तिथे त्यांच्याशी भेदभाव केला जात होता. पगार कमी, समुद्रापार जाण्याची सक्ती, या सगळ्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला जात होता. आणि मग आली ती एक ठिणगी, ज्याने या असंतोषाचा दारुगोळ्याला आग लावली. ती ठिणगी होती एनफिल्ड रायफलची नवीन काडतुसं. एक अफवा पसरली की या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावलेली आहे आणि ती दातांनी तोडून बंदुकीत भरावी लागतं. आता हे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सैनिकांच्या धर्माच्या विरोधात होतं आणि इथूनच त्या स्फोटाची सुरुवात झाली. आता कथेची पार्श्वभूमी तयार झाली होती आणि मग सुरू झाला तो मुख्य अंक, ज्यात अनेक नायक आणि नायिका समोर आले, जे पुढे जाऊन इतिहासात अजरामर झाले. सुरुवात झाली एका व्यक्तीच्या विरोधाने, मंगल पांडे, आणि बघता बघता ही आग पसरली. मेरठच्या शिपायांनी थेट बंड पुकारलं आणि ते दिल्लीकडे निघाले. त्यांनी दिल्ली जिंकली आणि म्हाताऱ्या बहादूर शाह जफरला भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं. म्हणजे आता हे फक्त शिपायांचं बंड राहिलं नव्हतं, तर ते एका मोठ्या उठावात बदललं होतं. ही यादी म्हणजे फक्त काही नावं नाहीत, तर या उठावाच्या व्यापकतेचा पुरावा आहे. हे बंड फक्त दिल्लीत नव्हतं. कानपूरमध्ये नानासाहेब, लखनौमध्ये बेगम हजरत महल, झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई, उत्तर आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांनी स्वातंत्र्याची ही मशाल पेटवली होती. आणि ह्या नायकांमध्ये काही जण तर अक्षरशः दंतकथा बनले. झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्यांचं शौर्य इतकं जबरदस्त होतं की त्यांचा कट्टर शत्रू ब्रिटिश जनरल ह्यू रोज, तो सुद्धा त्यांच्याबद्दल म्हणाला की भारतीय क्रांतिकारकांमध्ये ती एकमेव पुरुष होती. ह्यापेक्षा मोठं कौतुक काय असू शकतं? पण प्रत्येक कथेला एक शेवट असतो. हा उठाव अखेर ब्रिटिशांनी मोडून काढला, पण तो अयशस्वी झाला असला तरी त्याचा जो परिणाम झाला, त्याने भारताच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली. मग प्रश्न असा येतो की इतका मोठा उठाव, इतकं शौर्य, तरीही तो यशस्वी का नाही झाला? याचं उत्तर सोपं नाही. कारणं अनेक होती. सगळ्यात मोठं कारण म्हणजे एक ठोस प्लॅन नव्हता. कोणतीही एक व्यक्ती नव्हती जी सगळ्यांना एकत्र घेऊन लढेल. शिवाय ब्रिटिशांकडे शस्त्र आणि साधनं खूप जास्त होती. आणि हेही खरं आहे की हा लढा संपूर्ण भारतात पसरला नाही. पंजाब, दक्षिण भारत यांसारखे मोठे भाग शांत होते. त्यामुळे ही शौर्याची गाथा दुर्दैवाने अपूर्ण राहिली. उठाव जरी फसला असला तरी कथेला एक अनपेक्षित वळण मिळालं. या बंडामुळे ब्रिटिश सरकार हादरलं आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचं राज्यच संपवून टाकलं. भारताची सत्ता थेट इंग्लंडच्या राणीच्या हातात गेली. गव्हर्नर जनरलचं पद जाऊन व्हाईसरॉय हे नवीन पद आलं. म्हणजे भारताच्या इतिहासाचं एक नवं पान उघडलं गेलं. आणि या उठावाचा एक खूप मोठा आणि दूरगामी परिणाम झाला, तो म्हणजे ब्रिटिशांचं फोडा आणि राज्य करा हे धोरण. त्यांना कळून चुकलं की भारतीय सैनिक एकत्र आले तर धोका आहे. म्हणून त्यांनी सैन्याची पुनर्रचना केली. जात, धर्म आणि प्रदेशाच्या आधारावर वेगवेगळ्या रेजिमेंट्स बनवल्या, जेणेकरून भारतीय सैनिक पुन्हा कधीच एकजूट होऊ नयेत. आता या कथेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा भाग, तो म्हणजे ही कथा आजपर्यंत कशी सांगितली गेली आहे.
कारण कथा सांगण्याच्या पद्धतीवरूनही आपल्याला खूप काही कळतं. ह्या घटनेकडे बघण्याचे दोन मुख्य दृष्टिकोन आहेत. ब्रिटिश इतिहासकार म्हणतात की हे फक्त शिपायांचं बंड होतं, काही स्वार्थी सैनिकांनी केलेला उठाव. पण दुसरीकडे विदा सावरकरांसारखे विचारवंत याला भारताचं पहिलं स्वातंत्र्य समर म्हणतात. त्यांच्या मते हा परकीय सत्तेला उलथवून टाकण्यासाठी केलेला एक संघटित राष्ट्रीय लढा होता. बघा, एकाच घटनेचे दोन पूर्णपणे वेगळे अर्थ. आणि फक्त हे दोनच नाही, तर काळानुसार ह्या घटनेचे अनेक वेगवेगळे अर्थ लावले गेले. काहींनी याला सभ्यता आणि क्रूरता यांच्यातला संघर्ष म्हटलं, तर एका ब्रिटिश नेत्याने बेंजामिन डिझरेलीने तेव्हाच याला राष्ट्रीय उठाव म्हटलं होतं. प्रत्येक दृष्टिकोन आपल्याला ह्या घटनेची एक वेगळी बाजू दाखवतो. तर एकच घटना, पण तिच्या कथा अनेक आहेत. 1857ची कथा आपल्याला हेच शिकवते की इतिहास म्हणजे फक्त घडलेल्या घटनांची यादी नाही, तर ती एक अशी कहाणी आहे जिचा अर्थ आपण आजही शोधत आहोत, जिच्यावर आजही चर्चा करतो आणि जी आपल्याला आजही प्रेरणा